नमस्कार. आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला डार्विनचा सिद्धांत माहिती असेलच, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आता मला सांगा, तुमचे डायनोसॉर का नामशेष झाले हो? वातावरणात जे बदल होत गेले त्याला ते ऍडजस्ट करू शकले नाहीत, आणि ऍडजस्ट करू शकले नाहीत म्हणून ते नामशेष झाले. आज जगाची किंबहुना आपल्या समाजात सुद्धा असे वेगवेगळे बदल घडायला लागलेले आहेत. म्हणजे आपला एक असा सीन तुम्ही डोळ्यासमोर आणा की कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे, मुलगा बसलेला आहे, चुळबुळ करतोय, मुलगी येते, त्याला विचारते येतं ना जेवण बिवण करता, चहा पोहे, त्यानंतर तुमचे पुरणपोळी वगैरे सगळं येतं ना करता. आणि मुलाचे वडील म्हणतात काही काळजी करू नको सोनबाई, माझ्या हाताखाली त्याला व्यवस्थित तयार केलेला आहे. म्हणजे जोक सपाट. पण आता तसं बघायला गेलं तर स्वयंपाकघर किंवा किचन ही फक्त महिलांची किंवा स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली नसून तिथे पुरुषांनीही घुसखोरी केलेली आहे. आणि नुसती घुसखोरी नाही तर मला तर असं म्हणायचं आहे, प्रोफेशन म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि अशाच प्रोफेशन मधला माझा एक अतिशय जवळचा मित्र, त्याला मी इथे बोलवलेलं आहे, यश राणे. आपण त्याचं स्वागत करूया. यश, नमस्कार. मला सांग, तू काय करतोस? मी आता जस्ट माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. बरं. आणि तू मूळचा राहणार कुठला आहे? मी रेक्लेमेशनला राहतो, बँड्रा. बँड्रा लीलावती हॉस्पिटल. ओके. शाळेत असताना तुला असं कधी वाटलं होतं का रे आपण हॉटेल मॅनेजमेंटला वगैरे जाऊ? नाही, एकदम त्या बाजूला कसं काय वळलं असतं? ऍक्च्युली काय लाईन उरलीच होती, शेवटी हॉटेल मॅनेजमेंटलाच गेलो. अच्छा. तुझ्या घरी कोण कोण आहे? घरी माझे आई वडील आहेत, 3 बहिणी आहेत, मी सर्वात लहान आहे. बर. शेंडेफळ. शेंडेफळ म्हणजे सगळ्यात लहान. हा. बरं, आई वडील काय करतात? बाबांचा बिझनेस आहे प्रिंटिंग प्रेसचा, आणि मॉम हाऊसवाईफ आहे. आणि बहिणी काय करतात? बहिणी सर्वात मोठी बहीण तर आता JP मॉर्गन मध्ये. दुसरी बहिणीचं लग्न झालंय, ती WNS मध्ये होती, आता घरीच असते. आणि तिसरी बहीण RNA बिल्डर्स मध्ये HR डिपार्टमेंट मध्ये आहे. ओके, व्हेरी गुड. आमचे खवय्ये वाट बघतायत की प्रत्यक्ष तू काय करून दाखवू शकतो याची वाट बघतायत. आपण आता किचनकडे जाऊया. चल. आमच्या खवय्याने तू आज काय काय दाखवणार आहेस? 3 रेसिपीज आहेत. पहिली आहे पॉम्स लॉरेट, इट्स अ फ्रेंच रेसिपी. बरं. आणि दुसरी मी बनवतोय ती करी पटेटोज. आणि तिसरी सॅलड आहे, ते असणार आहे साऊथ वेस्टर्न कॉर्न सॅलड. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आता आपण पॉम्स लॉरेट बनवतोय. ओके. साहित्य सांगतोस मला काय काय? मॅश पटेटोज घेतलंय 200 ग्रॅम, चीज घेतलंय 100 ग्रॅम, परत नंतर मैदा घेतलाय, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर आणि मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार. ओके, दॅट्स इट. हां, बरोबर. बरं, तू घरी काय काय बनवतो रे? घरी काय रे? काय बरं? नाही, मन कधी होतच नाही घरी बनवायचं, कंटाळा. आणि घरी आई असताना टेन्शन घ्यायची गरज नाही. करेक्ट आहे, मुद्दा करेक्ट आहे. ओके. साहित्य बघितलेलं तर आपण तुझ्या कृतीकडे काय करायचं मला सांगा. पहिला हे मी मॅश पटेटोज घेतोय. हे फक्त शिजवून घेतलं ना? हो, मी हे पहिले उकळले आहेत आणि मग नंतर ते स्ट्रेनरनी ढवळून नंतर ते काढलेत, म्हणजे एकदम मॅच होतात, प्रॉपर मऊ झाले. हा. आणि नंतर चीज घ्यायचं ते. अच्छा. हे ग्रेटेड चीज घेतलं मी. बरं. हे आपल्या रेग्युलर बाजारात मिळतं तेच आहे? हा, बरोबर. ओके. हे मिक्स करायचं. ओके. नंतर सीझनिंग द्यायचं त्याला, ते सॉल्ट आणि पेपरचं. ओके. बस. हे तू मिक्सर मधून काढलेला पोटॅटो? नाही, अजिबात. फक्त उकळले, बस. फक्त उकळले? हा, बस. आणि हाताने मॅश केले? नाही, स्ट्रेनर मध्ये टाकून मी एक डावाने घेऊन ते गोल गोल फिरत ते नंतर बरोबर हे होतात. ओके ओके. पण मिक्सर मध्ये फार एकदम मातीच होऊन जाईल. हो. याच्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करणार. गोळ्याची साईज तुमच्यावरती असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कसं मोठा छोटा डिपेंड्स. हे झाल्यानंतर त्याला 3 लेअरची कोटिंग येणार. बर. त्याला पहिला कोटिंग असणार मैद्याचं, मग नंतर असणार ह्याचं कॉर्नफ्लॉरचं. त्यात कॉर्नफ्लॉरमध्ये थोडं पाणी टाकून त्याची स्लरी बनवायची. बर. आणि मग नंतर त्यात बुडून नंतर ब्रेड क्रम मध्ये फायनल
घट्ट फायनल घट्ट राहण्यासाठी. आणि जर का ते माहितीये एकदा फ्राय करायला टाकतो तर फुटू नये म्हणून थोडा फ्रीज मध्ये ठेवायचं 5-10 मिनिटं, मग ते अजून ते घट्ट राहतं. ओके ओके. नंतर फ्रीज मध्ये आपण डायरेक्ट फ्राय करू शकतो. ओके. ह्याच्यात पाणी ह्याच्यात घालायचं ना पण आपल्याला थोडं? हे रेग्युलर पेस्ट टाईप करून घ्यायचं. स्लरी तेच पेस्ट बरोबर. वरच्यावर हे करायचं आणि जो एक्सेस आहे तो काढायचा. काढून टाकायचा. हो. नंतर टाकला ह्याच्यात. इकडे जरा त्याचा शेप बदलला जातो, पण मध्ये तुम्ही त्याला आधीसारखा आणू शकतो कारण कॉर्नफ्लॉवर जरा चिकट असतो. ओके. पण डिपेंड. हो. वेळ किती वेळ घालवायचा नसेल, गिऱ्हाईक काट्यावर आला असेल तर पटकन करून द्यायचं. आणि हे डायरेक्ट तळायला का? हो बरोबर. आणि फ्रीज मध्ये ठेवायचं. अच्छा. थोडा वेळ आणि नंतर टाकायचं तळायला. पण आपण कसं आपला जो गोळा आहे तो मुळात थंड करूनच घेतलाय. हो बरोबर. टेन्शन नाहीये. पण समजा तुम्ही थंड करून घेतलं नसेल तर हे झाल्यानंतर हे गोळे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवायचे. गोळे करायच्या आधी फ्रीज मध्ये ठेवले तरी चालेल. हो. पण थोडं थंड असेल घट्ट. ओके. हा पदार्थ तू घरी नाही केलास ना? नाही कधीच. म्हणजे आईने आता हा बघितला तर पहिल्यांदाच बघेल ती. हो बरोबर. हे आता झाले 4. आणि ह्याला शेप वगैरे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ते तुमच्यावर कुठचा शेप द्यायचा ते. ओके. मी घालू त्याला? हा चालेल ना. तेवढं तरी काम मला करू दे. एक काम हे ह्याच्यात ठेवा आणि नंतर बरं पडेल मग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा फ्राय कराल ना जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण जे आता मी चीज टाकलंय ना ते वितळायला लागतं. जास्तीत जास्त 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. लगेच बुडवायचं. कलर जसा बदलतो ना लाईट गोल्डन ब्राऊन पर्यंत लगेच काढायचं बाहेर. आणि हे कशाबरोबर खायचं? हे इट इज अ स्टार्टर ऍक्च्युली. म्हणजे ते फ्रेंच रेसिपी ते स्टार्टर म्हणूनच यूज केलं जातं कॉर्न ग्लोरी. आणि फार लाईट पण असतं म्हणून काय हे तक नाही. हे चटणी बिटणी कशा नुसतं खाल्लं नाही. टबास्को सॉस बरोबर. ऍक्च्युली तिकडे टबास्को सॉस बरोबर सर्व केलं जातं. बरोबर. आला गुलाबी रंग आला. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? नाही वाटलंच होतं मला. काही नाही. आता हे फक्त काढायचं आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही सुद्धा जो पेन खाली ठेवले ना ते पेन ऑन करा. ऑन म्हणजे टकटक करा आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. पॉम्स लोरेटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, चीज, ब्रेडचा चुरा, मैदा, मीठ, मिरपूड आणि कॉर्नफ्लोर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये किसलेलं चीज, मिरपूड आणि मीठ घालून या मिश्रणाचे गोळे तयार करावेत. मैदा आणि कॉर्नफ्लोर मध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी. या पेस्ट मध्ये आणि ब्रेड क्रम्स मध्ये तयार गोळे घोळवून 5 ते 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवावेत आणि खरपूस तळून सर्व्ह करावेत.